मिस यू. किती मिस केलं माहितीये तुला मी. मग मी तर 2 दिवस झाले तुझी वाट बघतोय आणि तू आज आली. मग किती सवय लावली रे तू मला तुझी. मग आता सवय लागेल नाही तर काय होईल. आता राव. कोणी पण अरे मग काय तर. आता खरं सांगू का आता राहतच नाही तुझ्याशिवाय. मला राव वाटतंय का. मला तर तुझे अरे झोपलं तरी सपनात सांग ह्या गाव त्या गाव झालं तरी तूच असते नक्की. काय सांग तुला. ईशो, काय खरं म्हणे. मला नाही राहत आता खरं तुझ्याशिवाय. मला राव वाटतं म्हणतो का मी तुला. लेटा आलोच ना मग त्यासाठी. माहिती रे मला तुझंही माझ्यावर लय प्रेम आहे जसं माझं तुझ्यावर आहे. मला तुझा हातच सोडून जाऊ वाटत नाही कुठं असं सारखा मिठीत राहून द्यावा. हा ना. मग 7 जन्म देशील माझे साथ. करशील माझ्यासोबत लग्न. चालेल की त्यात काय एवढं. खरंच तू माझ्याशी लग्न 7 करशील. जन्म काय पुढचं किती जन्म असेल ती होईल. पण ऐक ना आता आलोय तर आपण भेटलो असतो त्याला काय आता. हा काय म्हणलं तुझं. जसं तू म्हणशील तसं. खरं ना. हा पण तू माझ्याशी लग्न करणार आहे ना. अरे खरंच तुला विश्वास नाही का माझ्यावरती. नाही तुझ्यावर विश्वास असता तुझ्या एका हाका मारण्यावर आलो असतो का बरं. माहितीये मला. खरंच लय विश्वास आहे माझा तू एवढं का तुझ्यावर. घाबरती. घाम का आला एवढं तुझ्या हाताला पण. अरे बरं आता जाऊ दे काय असेल. अगं अगं काय झालं तुला काय होतंय. अगो बाई हिला काय झालं गोवा काय या राम चला पळाय ना होतंय तरी काय. अगं खाली बस. अगं काय झालं काय होतंय तुला नेमकं. हा कशामुळे झालं असं काय खाल्लं होतं. मला म्हणल्यासारखं होतंय हा? ग. उलटी खराब अगो बाई. उलटीच होय नाही. काय कार आहे बाई ह्यो काय भानगड केली तुझ्या जीवाला माझ्या कार. तसं काही नाहीये. मग काहीतरी खाल्लं असं घरातलं म्हणून झालं असं. नक्की हा मग काय खाल्लं होतं तू मी उठल्यावर हा सकाळी रात्री काय खाल्लंय. मी ते मी वरण हा वरण. अगं काय मला पटते ती वरणाने कुठं बांधती होतच ती वय ग. नाही बाय माझ्या जीवाला तर काय तुझं कळानाच बाया काय केलंय कोणा आठवण. अगं ते काहीतरी खाल्लं असं ना आंबट त्याच्यामुळं. अगं मला तवा तुझी चेहऱ्या पट्यात कळत ही असली कसली तुझी वानतीन वाकायचं. हा नाही तुला तपासावंच लागेल न्यावंच लागेल घरी तुझा फोन पिन करावं लागेल. असलं काय खेळ चल बरं हो बरं घरा चल. नाही मला वेगळंच लक्षण दिसतंय बाय. नाही बाय तो काहीतरी दुसराच उद्या करून ठेवला काय माड्याला. उठ चल. अगं आजी तसं नाही जसं तुला हा नको वाटतंय. सांगू मला नको मला पटवून देऊ चल. अगं, ऐक ना तू. हं. अगं तसं खरंच काही नाहीये ग. ऐक ना. हा अगं खरंच नाहीये. तू कशाला डॉक्टर कडे नेते मला. मला नाही जायचंय डॉक्टर कडे. पण मी नेणार मला न्यावा लागेल तुला. चल चल घरात चल हो बाहेर चल. हा माझ्या मड्याला कार करून ठेवला हे ना उद्योग बघ. त्या पोरीने काय कुटाणा केलाय बघ. काय झालं एवढं का विचार केला. बोंबाची? हा एवढं का बॉम्ब आली मग ठेवलं का त्यांनी जिनभर नाक तरी बाहेर नाक निघाय का बोलायला. अगं झालंय काय ते सांग ना. विचार केला मला नाही कळत. काय केलं तू हा भांडणं बिंडणं केली कोणाबरोबर का माघारी बोलली तिला. तुला दहा वेळा सांगितलं ना तिला माघारी नको बोलत जाऊ. आता गप्रायचं नाही जी आहे ती सांग खरं. मी चांगलं तपासलंय तुला. काय झालं बोल ना पटकन. तू सांग बाबा काय झाले. अरे ही वकत एवढा ढसा हिचं पोट बघ वाढत चाललंय. हिला कळत आहे कवली तिला अक्कल काय झाले सांग. काही हा? कसं बोलत तू हा विचार तिला. बाहेरचं खात्यात हे काय विकायमुळे झालं असेल. उगा तू बी काही बोलत नाही. अरे पोट निभार लागतंय वाढत चाललंय. पोट काही कमी आहे का माझंच पार डोकं तो याड हल्लं पार तुझं बी माझ्यावर पाऊस पाडायला. बघ काय केलंय ती. ए काय खरंय ते सांग बाबा काय बोलती ती खरंय का ती. बाबा ते आजी बोलती ते ऐक चांगलं कान उघड नाही खरंय. बघ आणि मला म्हणतो हा काय नाही अचान झालं बघ. अरे बघ. काय कुठं करून ठेवलं तू हा. काय बाई ह्याच्यासाठी मोकळं सोडतोय का तुम्हाला. ह्याच्यासाठी शिकाय पाठवतोय त्याला बाहेर काढतोय. मागच म्हणलं तर लग्न करता मला जी शिकवायची शिकव आता. मला नको ना बाबा चुकलं माझं. खरंच चुकलं. कोण आहे ते गाबड कोण आहे. ते तो ड्रायव्हर नाही. कुठला सांगायला लाज नाही वाटत. गटा आबरूची सांगती बिन लाजी. कुठला ड्रायव्हर आहे कोण आहे त्यो. अरे भोकना आपल्या मागच्या गल्लीला नाही का तो ड्रायव्हर राहतो. कोण
आता लागली रडून जिरवायला. फोन लाव कशाला त्याला. ग? फोन मीच लावतो थांब. एवढी हिंमत झाली का त्याची? हा? अरे थोबाड काय करायचं अरे सांगायचं एका हाताने मला. टाळी वाजत नाही, ह्या मूर्खा लाज नसू नाही का? हा तो काय गडी आहे, आली अंगावर घेतली शिंगाव, हे मोकळी नाही का या दांडीला? थांब जरा. बिल्लाची कुत्री बघू नको थोबाडी देईन आता एकच. ये लागतोय का फोन त्याचा? हा? तुम्ही परत लावा ना, उचलून तो फोन. परत लाव. कशाचा उचलतोय तो? कामगार गडी म्हणल्यावर पार दिल्ली मुंबईला गेला असं आज इथं उद्या तिथं, आणि लावीन फोन लावा आता तूच. नाही बाबा, तुम्हाला म्हणलं होतं मी तुझ्याशी लग्न करेन म्हणून, तू करेन माझ्याशी लग्न. त्यो म्हणला बरं झालं, होता, बरं तू झालं. म्हणली होती अरे काय चाललंय काय? हा? चव आबरू घालवायची का पार घराची? असलं काय उद्योग करता रे तुम्ही? हा? करायचं काय आता? आता त्यो गेला कोणाच्या तोंडाकडे बघायचं? अरे काय करायचं? हा? बोल ना, बोल की आता. थोबाड उचल. असल्याला गोळी घालून मारून टाका, ठेवून सुद्धा नाही उपयोगच नाही. अरे ठेवून काय करायचं? चुकलं बाबा, चुकलं. मी परत नाही असं करणार काय. शेण खाल्लं काय हिने, काय शेण. सांगायचं आता? काय सांगायचं लोकांना? चुकलं म्हणजे काय? हा? परत चुकलं माझं. असं भेताळावर डोकं आपटून आहे ना, जीव घ्या वाटतो हिचा. तुझ्या पद्धतीने कर आता, कसं करायचं तसं. खुशाल तिने रस्ता सोडाय. एक काम करा आता. माझ्याकडे काय बघत ती? ऐ सरळ दवाखान्यात जाऊ आपण, हिला घेऊन काय काळं बिरा असेल ते करून टाकू, आणि उद्याची उद्या एक सोयरीक बघतो आणि लग्न करून टाकतो हिचं. काय कर. बाबा मला थोबाड पण ठेव. नेजा जाऊन दे बाहेर, लगेच जाऊन दे. कुलूप लाव घराला, ने तू. हा जा, बघा तोवर घ्या पाप मारा. या बाकी घर वगैरे आहे व्यवस्थित आहे तुमचं, सगळं छान आहे. आता काय या. हे आमचे मित्र नितीन अस्वर. मला यायला उशीर झाला. अरे तुझी वाट किती वेळ बघितली बाबा म्हणला तू आदित्य, तुम्हाला सांगितलं नाही काय रे? या मुलीला बघा आला, मला फोटो नाही दाखवला, काय नाही. हा हिलाच बघायला आलतो. काय रे? ओळखता का तुम्ही? आता काय माहिती आमच्यापर्यंत कुठवर आलंय काय काय तिचं. काय तुला हे सांगतो, तुला सगळं नको इथं यांच्या समोर सांगायला. अहो काय झालं काय पाहुणं? सांगा ना इथंच. कशाला लपितो पाहुणं तुम्ही? आमचा माझाच मित्र सापडला तुम्हाला फसवायला. अहो झालं काय पण? तुम्हाला माहिती नाही काय? हा तुम्ही काय केलंय? ड्रायव्हरने कुणी फसविलंय? हा हे बघ नितीन, कोड्यात बोलू नको. जे काय ना ते स्पष्ट सांग. तुम्ही एकदा तीच खाली केलं नाही? काय बोलताय? नाही ह्यांना काय माहिती, काय बी सांगत यात. अहो काय बी सांगत आहेत. माझा लहानपणापासून मित्र आहे तो. आणि जर यात खरं खोटं असलं तर आयुष्यातलं कोणचं पोरग स्थळ म्हणून येणार नाही इथं. हे बघा, हे असलं काही जर असेल ना तर मला हे लग्न मान्य नाहीये, मी नाही करू शकत. आणि तू हा म्हणला होता काय त्यांना? अरे मी म्हणलं आहे चांगलं आहे, व्यवस्थित आहे सगळं, मग आहे म्हणलो होतो मी. तुला फक्त बघून यायला लावलं होतं ना. बघितलं काय? हा एक चूक केली ना आता कुठपर्यंत ती बघितलं. काय करायचं आता? राहत तशीच आयुष्यभर. नाही तिचं काय नाही, फक्त आम्ही माझ्या मित्रात नाही लावून देत. हा तो जर तयार असेल तर आमची काय हरकत नाही, पण जे असेल ते त्याला कळलं पाहिजे ऍटलिस्ट. बघा मित्र म्हणून, बघा मित्रांनी कसं मुच्छे पाडा. अहो हे जर तुम्ही आधीच सांगितलं असतं ना, मी आनंदाने स्वखुशीनं मी तिला ऍक्सेप्ट केलं असतं. मग आता तुमची पण काय? तुम्ही मला फसवताय हे मला कळलंय. फसवतो नाही हो, आमचा पण नाईलाज झाला होता. करणार काय आम्ही आता? हे बघा, तो तुमचा प्रश्न आहे, मला माफ करा, मी काय तुमच्या मुलीशी लग्न करू शकत नाही. का आम्ही तिचे काय वाईट आहो नाही तर ते भेटणं अजून चांगलं, पण आमच्या मित्रालाच असं नव्हतंही करायला पाहिजे. तुम्ही सांगाय पाहिजे त्याला खरं खोटं काय असेल ती उघड उघड असावा. बरं चालतंय, तुम्ही लग्न नाही करणार, आधी पण निदान भावाच्या नात्याने कोणाला सांगू नका नाही बाहेर. नाही हो का, आमच्याकडून तसलं कोणालाच काय सांगणं होणार नाही. आमचं आम्ही त्यातून सुटलो मग आमचं लय झालं. तुम्ही तुमच्या लांबच्या घरी कुठं द्या, कसं द्या, आम्ही त्यांचं काहीच म्हणणं नाही. उगं मला माहित होतं आज नाही येऊ सापडला होता. ठीक आहे, आम्ही येतो. बरं आहे का? बघ त्यांना बोलून काय उपयोग आहे? चूक त्यांची नाहीये, चूक आपली आहे. तिथं हायच ह्या गाडीने चूक केलं. आता कुठं कुठं कसं तोंड द्यायचं आणि कसं खाली बघायचं, माती उकरायला लावली. हा अरे तसं नाही करायचं, हिचं लई लांब काळं करायचं, मातीत जाऊ दे तिकडं. चुकली नाही ही गाडव, तिचा परत विचार करायचा नाही, एक चूक. लांब द्यायची. चला आतमध्ये जा. बस झालं.